नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड भरती 2026-27साठी 10,000पेक्षा जास्त जागांसाठीची जाहिरात ही असणार आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्रातील महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी होमगार्ड भरती संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी जिल्हानिहाय होमगार्ड भरतीची जाहिरात ही लवकरच येणार आहे. आणि यामध्ये पाहू शकता, या भरतीमध्ये 10,000पेक्षा जास्त जागा या भरल्या जाणार आहेत. आणि विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्राची एकत्रित नसून जिल्हानिहाय राबवली जाणार आहे. तर ही जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, त्याची शैक्षणिक पात्रता काय आहे, शारीरिक पात्रता काय आवश्यक असेल, त्याच्याबरोबरच जो पॅटर्न आहे, परीक्षा पॅटर्न कसा असेल, म्हणजे परीक्षा घेतली जाईल किंवा नाही, आणि पोलीस जी भरतीची तयारी करणारे जे उमेदवार आहेत, ज्यांनी परीक्षा दिली आहे, त्यांना कशा पद्धतीने या भरतीमध्ये प्राधान्य असेल, याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर, तर शासकीय सरळ सेवा भरतीच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात. शैक्षणिक पात्रता पहिल्यांदा जाणून घेऊयात. होमगार्ड भरतीसाठी किमान 10वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांना संधी हे मिळणार आहे. वयोमर्यादा ही साधारणपणे 20 ते 50 वर्ष असणार आहे. 20 ते 50 वर्षापर्यंत म्हणजे यामध्ये वयोमर्यादा कमी कमी होत जाईल, तसं असं आरक्षण असेल त्या पद्धतीने कॅटेगरीनुसार. या भरतीसाठी अर्ज शुल्क कोणतंही नसणार आहे, म्हणजे डायरेक्टली तुम्ही विदाऊट अर्ज शुल्क अर्ज जो आहे हा करू शकता. मात्र वय, शुल्क आणि इतर पात्रता ही अंतिम जाहिरात जेव्हा जाहीर होईल यामध्ये निश्चित होईल. आता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही होमगार्ड भरतीची जाहिरात जी आहे ही येणार आहे ते सुद्धा पाहूयात. मिळालेल्या माहितीनुसार पाहू शकता, यामध्ये परभणी जिल्हा आहे, सोलापूर, गोंदिया, सातारा, नांदेड, रत्नागिरी, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग आहे, धुळे, हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव, वाशिम, भंडारा, नंदुरबार, गडचिरोली, रायगड, लातूर, पुणे, सांगली, नाशिक, कोल्हापूर, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, त्याच्यानंतरनं जालना, अकोला, अहिल्यानगर, बुलढाणा, बृहन्मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये या उमेदवारांना संधी हे मिळू शकते. आता यामध्ये निवड प्रक्रिया ही कशी असू शकते, तर या भरतीची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा आणि मुलाखत यामध्ये घेतली जात नाही. यामध्ये पाहू शकता, फक्त ग्राउंड टेस्ट म्हणजे मैदानी चाचणीच्या आधारावर उमेदवारांची निवड हे केली जाते. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी ग्राउंडमध्ये 1600 मीटर धावणे 20 गुण असतात आणि गोळाफेक 10 गुण, असे एकूण 30 गुण असतात. त्याच्यानंतरनं महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे 25 गुण आणि गोळाफेक 10 गुण, असे एकूण 35 गुण असतात. पुरुषांसाठी जर तुम्ही रनिंग पाहिलीत, तर उमेदवारांना 1600 मीटर धावणे जे आहे हे पूर्ण करायचं आहे. 5 मिनिटं आणि 10 सेकंदामध्ये पूर्ण केलं तर 20 गुण असतात. त्यापेक्षा कमी म्हणजे 5.5, 5.10 ते 5.30मध्ये 18, तर या पद्धतीने ते गुण जे आहे कमी कमी होत जातात. 7 मिनिटं 10 सेकंद आणि 7.30मध्ये पूर्ण केलं तर फक्त 2 गुण हे दिले जातात. म्हणजेच रनिंगचा सराव या उमेदवारांना आत्तापासूनच तयारी करणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली होती, ज्यांना अपयश आलं आहे, ते उमेदवार या ठिकाणी होमगार्ड पदासाठीची त्यांच्या ज्या तयारीची सगळी ही अपडेट म्हणजे त्यांची झालेली तयारी, याचा फायदा होमगार्ड भरतीसाठी हा होऊ शकतो. महिलांसाठी जर रनिंग पाहिलीत, तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावण्याची चाचणी यामध्ये असेल. 2 मिनिटं आणि 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी पूर्ण केली तर पूर्ण 25 गुण, आणि त्यानुसार मग 22, 18 असे कमी कमी गुण होऊन जातात. तसं असं तुमचं टायपिंग हा वाढत जातो. त्याच्यानंतर गोळाफेक पाहिलं, तर पुरुष उमेदवारांसाठी 8.5 मीटरपेक्षा जास्त अंतरावर गोळाफेक केल्यास 10 गुण हे मिळतात. आणि महिलांसाठी 4 किलोचा गोळा 6 मीटरपेक्षा जास्त अंतरासाठी 10 गुण हे मिळतात. आणि यामध्ये जर तुम्ही पाहिलं, या गोळ्याचं वजन आणि गुणांची अचूक पद्धत अधिकृत जाहिरातीमध्ये तपासणं आवश्यक आहे, कारण जाहिरात ही स्पष्टपणे त्याबद्दलची माहिती हे दिलेली असणार आहे.
आता शारीरिक पात्रता पाहिली तर पुरुष उमेदवारांसाठी किमान 162 सेंटीमीटर हे उंची आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर उंची आवश्यक आहे. पुरुषांसाठी छाती 76 सेंटीमीटर आणि विस्तार 5 सेंटीमीटर हा आवश्यक आहे. बोनस मार्क जे आहे यामध्ये दिले जातात का? तर मित्रांनो, ग्राउंडसोबत काही अतिरिक्त पात्रता असलेल्या उमेदवारांना बोनस गुण सुद्धा हे दिले जातात. तर यामध्ये कुणाला बोनस गुण मिळतात? जी ITI प्रमाणपत्र असेल, जिल्हास्तरीय क्रीडा प्रावीण्य असेल, माजी सैनिकांसाठी स्टॅच कार्ड, NCC B किंवा C प्रमाणपत्र आणि अवजड वाहन चालवण्याचा परवाना असेल, यामध्ये या उमेदवारांना बोनस मार्क्स जे आहे, जास्त मार्क्स दिले जातात. आता हे किती असतील हे जाहिरातीमध्ये स्पष्ट होईल. त्याचबरोबर 112 आपत्कालीन सेवेसाठी सुद्धा विशेष संधी यामध्ये असू शकते. महाराष्ट्र शासनाकडून डायल 112 पोलीस वाहनांसाठी 1150 प्रशिक्षित होमगार्ड चालकांची नियुक्ती करण्याची संदर्भात सुद्धा एक अपडेट आली आहे. आता ही सामान्य जिल्हानिहाय होमगार्ड भरतीपेक्षा वेगळी चालक आधारित ही संधी असू शकते. म्हणजे या अजून जागा असू शकतात चालक पदासाठीच्या. त्यामुळे अवजड वाहन चालवण्याचा परवाना असलेल्या उमेदवारांना या संधीवर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जाहिरातीची वाट पाहत असाल तर जिल्हानिहाय जाहिरात ही कधी येऊ शकते. तर सध्या मी आलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत जिल्हानिहाय जाहिराती हे जाहीर होणार आहेत. अशी अपडेट आहे. अधिकृत अपडेट हे लवकरच याच महिन्यामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्यापर्यंत ही अपडेट आपण पोहोचवणार आहोत. तर मागील भरती आणि कट ऑफ जर पाहिला तर मागील 2024च्या भरतीमध्ये 9,000 पदांसाठीची भरती ही झाली होती. याबाबतच्या अपडेट सगळ्यात अगोदर आपण पोहोचवल्या होत्या तुमच्यापर्यंत. त्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी साधारणतः 25 ते 26 गुणांच्या आसपास, तर महिलांसाठी 25 गुणांच्या आसपास निवड झाली होती. तसेच महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये होमगार्ड उमेदवारांना विशेष आरक्षण आणि कोट्याचा फायदा मिळतो, अशी सुद्धा अपडेट आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी ज्यांना अपयश आलंय ते डायरेक्टली इथे अर्ज करून त्यांची निवड, शारीरिक पात्रता सुद्धा म्हणजे त्यांची जी ग्राउंड आहे, ग्राउंड सुद्धा देण्याची आवश्यकता नाही आहे. पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या आधारावर डायरेक्टली इथे निवड तुम्हाला मिळू शकते. अर्थात आता कट ऑफ जो आहे प्रत्येक वर्षी हा जिल्ह्यानुसार बदलू शकतो, कारण किती जागा आहेत, किती उमेदवारांनी अर्ज केलेत यावर ते सगळं अवलंबून असतं. तर उमेदवारांनी काय केलं पाहिजे? जर तुम्ही होमगार्ड भरतीची वाट पाहत असाल, तयारी करत असाल, तर जाहिरात येण्याची वाट पाहत बसू नका. आत्ताच तयारी करा, कारण कोणत्याही महिन्यामध्ये, पुढच्याच महिन्यामध्ये जाहिरात येऊ शकते. त्याचबरोबर तुमच्याकडे NCC, ITI, स्पोर्ट्स, अवजड वाहन चालवण्याचा परवाना किंवा संबंधित प्रमाणपत्र असेल तर त्याची कागदपत्र तुमच्याजवळ व्यवस्थित ठेवा. लवकरच या होमगार्ड भरतीबाबतची सगळ्यात महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येणार आहोत आणि यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.